गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. एक महत्त्वाची आपण जे काही चालू घडामोडी बघतोय, कामाच्या चालू घडामोडी आपण बघतोय, कारण की MPSCचा वास्ट सिलेबस, तर ती आपण एक सिरीज सुरू केलेली आहे. तर बघा आजची महत्त्वाची न्यूज काय आहे, तर श्रीलंकेच्या नव्या PM कोण असणार आहे, तर हरिणी अमरसूरिया या 16व्या श्रीलंकेच्या प्राईम मिनिस्टर असणार आहे. म्हणजे पंतप्रधानपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्या श्रीलंकेच्या 16व्या पंतप्रधान असणार आहेत आणि श्रीलंकेच्या त्या तिसऱ्या महिला PM असणार आहेत. या श्रीलंकेच्या तिसऱ्या महिला PM आहेत. त्यांनी दिल्लीच्या हिंदू विद्यालयातून डिग्री घेतलेली आहे आणि विद्यालयातील येत्या पहिल्या हेड ऑफ स्टेट पण होत्या. बघा त्यांचं कनेक्शन काय यासाठी आहे, तर आपल्या भारताशी, कारण की त्या ज्यावेळेस तरुण वयात होत्या की त्यांना श्रीलंकेत त्यांनी काही रस दाखवला नाही शिक्षकात आणि त्या शिक्षण घेण्यासाठी आपल्या दिल्लीला आल्या. तर दिल्लीमधलं जे हिंदू महाविद्यालय आहे तिथून त्यांनी समाजशास्त्रात डिग्री घेतली. त्याच काळात त्यांनी या विद्यालयात म्हणजे 1992-93च्याच साली त्या पहिल्या हेड ऑफ स्टेट पण होत्या त्या कॉलेजच्या आणि श्रीलंकेच्या त्या तिसऱ्या PM बनलेल्या आहेत. आत्ताच अनुरा दिसानायके हे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली. आत्ताच त्यांनी तिथली जी जुनी काही संसद होती ती बरखास्त केली आणि नव्या संसदेचं निर्माण करून हरिणी अमरसूरिया यांचं काय केलं आहे, पंतप्रधान म्हणून त्यांनी नेमणूक केलेली आहे. नंतर असं की पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू कोणत्या राज्यात झालेले आहेत, तर गुजरात या राज्यात सर्वाधिक पोलीस कोठडीत मृत्यू झालेले आहे आणि त्याच्या खालोखाल दुसरं आहे महाराष्ट्र आहे. पण महाराष्ट्रात खूप कमी पोलीस कोठडीत मृत्यू झालेले, त्याच्या प्रमाणात गुजरातमध्ये झालेले पोलीस कोठडीतले मृत्यू खूप सारे आहेत. तिसरी न्यूज अशी की सगळ्यात महत्त्वाची न्यूज अशी तिसरी की भारतात सेमीकंडक्टरचे धोरण सर्वप्रथम कधी लागू झाले होते, तर 2007 साली मोहाली या ठिकाणी भारताने सर्वप्रथम सेमीकंडक्टरचे धोरण लागू केले होते. कोरोना काळामध्ये काय झालं होतं पहा, की सेमीकंडक्टरचा इतका तुटवडा कमी पडला होता एक्सपोर्ट इम्पोर्ट बंद झाल्यामुळं, की बहुतांश वाहन उद्योग हे बंद झाले होते. आता सेमीकंडक्टर काय आहे, तर तो गॅलिलियम पासून किंवा सिलिकॉनपासून बनलेला एक अर्धवाहक आहे. तुमचं कम्प्युटर, आपला मोबाईल, आपला लॅपटॉप, जेवढ्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू त्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये सेमीकंडक्टर वापरला जातो. इतकंच काय आपला मोबाईलचा चार्जर आहे का, त्याच्यात सुद्धा सेमीकंडक्टर वापरला जातो. आता चीन झाला असेल, सिंगापूर झाला असेल, कोरिया झाला असेल, उत्तर कोरिया झाला असेल, त्याच्यानंतर अमेरिका झाला असेल, हे देश एक नंबरवरती सेमीकंडक्टर उत्पादन करण्यात. परंतु नेमकं काय माहिती आहे का, चीनसोबत आपले रिलेशन काही चांगले नाही आहेत, पण अमेरिका आणि सोबत आपले रिलेशन चांगले आहेत. त्यामुळे त्यांनी ठरवलं भविष्यात जर चीननं भारताला जर सेमीकंडक्टर नाही दिले तर मग आपल्या देशातले इलेक्ट्रॉनिक उद्योग बंद पडतील. म्हणून 2024 साली भारत आणि अमेरिका दोघे मिळून सेमीकंडक्टर तयार करणार आहे आणि या सेमीकंडक्टरचं नाव त्यांनी काय ठेवलेलं आहे, शक्ती ठेवलेलं आहे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो की त्या सेमीकंडक्टरचं नाव त्यांनी शक्ती असं ठेवलेलं आहे. थँक्यू.